मुक्ताला सागरसोबत लग्न करून आता 6 वर्ष झाली होती. त्या दोघांना 2 मुली पण होत्या. सगळं काही ठीक चालू होतं, पण मध्येच मुक्ताची चुलत बहीण सागरच्या ऑफिसमध्ये काम करायला येऊ लागली. सागर स्वतःचे कॉम्प्युटर क्लासेस चालवायचा. मोठे ऑफिस होते त्याचे नाशिकमध्ये, ज्यात 5 ते 6 लोक त्याच्या हाताखाली काम करत होते. मुक्ताच्या सांगण्यावरूनच सागरने अमृताला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. काहीच दिवसात मुक्ताला आपल्या नवऱ्यात खूप बदल जाणवू लागला. तो आता कामानिमित्त दिवसेंदिवस घराच्या बाहेर जास्त राहू लागला. आज तर मुक्ताला धक्का बसला जेव्हा तिचा नवरा, "मी तुझ्यासोबत आता राहू शकत नाही, मला घटस्फोट घ्यायचा आहे," असं बोलू लागला. पण त्याचे बोलणे ती मजाकमध्ये घेत राहिली. घरच्यांच्या दबावाखाली नाईलाजाने सागरला मुक्तासोबत राहावं लागत होतं. काही दिवसांपूर्वी सागर कामानिमित्त 1 आठवड्यापासून बाहेर होता, पण तो त्याच्याच शहरात नाशिकमध्येच एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याच हॉटेलमध्ये मुक्ता आपल्या मैत्रिणीसोबत एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला गेली होती. अचानक तिची नजर समोर गेली तर तिचा नवरा एका रूममध्ये जाताना तिला दिसला. ती घाईतच त्या रूमकडे गेली. रूम उघडा असल्यानं तिनं आतमध्ये जे बघितलं, तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आतमध्ये तर तिचा नवरा तिच्याच माहेरच्या एका. घाईतच ती तिथून पळाली आणि रडतच ही गोष्ट तिनं घरी येऊन सगळ्यांना सांगितली. सगळ्यांना फार मोठा धक्का बसला होता, पण तिच्या नवऱ्याला थोडंसुद्धा वाईट वाटत नव्हतं. तिचा नवरा जे काही सगळ्यांसमोर बोलला त्यानं तर आता मुक्ताला अजून जास्त मोठा धक्का बसला. कारण तिचा नवरा तर तिच्यापासून गेल्या कित्येक वर्षापासून. ही एक सत्यकथा आहे. आपल्या पण सोबत हे घडू शकतं, म्हणून पूर्ण स्टोरी नक्की बघा. मुक्ताची बहीण अमृता ही तिच्यासाठी एखादी नोकरी शोधत होती, म्हणून मुक्ताने तिला आपल्या घरी बोलवून घेतलं आणि सागरकडे तिच्या नोकरीबद्दल बोलू लागली. सागरच्या ऑफिसमध्ये तशीही एका एम्प्लॉईची गरज होती, म्हणून त्यानं अमृताला आपल्याच ऑफिसमध्ये काम कर, कशाला दुसरीकडे जॉब करते म्हणून सांगितलं. अमृतालाही तिथं सगळं आवडलं. वरून पगार पण चांगला मिळणार होता, म्हणून अमृता त्याच ऑफिसमध्ये काम करू लागली. बायकोच्या सांगण्यावरून बायकोची चुलत बहीण सागरने आपल्या ऑफिसमध्ये कामाला ठेवली आणि तेव्हापासूनच मुक्ताच्या संसाराची गाडी हळूहळू चुकू लागली. आपल्याला 2 मुली झाल्यात, त्यांचं करता करता तिला दिवस पुरत नसे. वरून घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे व्हायची. ती सागर आल्याबरोबर त्याला ते सांगायची. तो थकून आलेला असे, त्याला तिच्याकडून शारीरिक गोष्टींची गरज असे, पण ती मात्र त्याला घरातील बारीक सारीक गोष्टी सांगून बोर करायची. प्रेम द्यायचं सोडून घरातील टेन्शन द्यायचं ती काम करायची. आणि रोज रोजच जर असे होत असले तर तो नवरा या गोष्टींना कंटाळला होता. ऑफिसमध्ये येणारी अमृता ही मुक्ताच्या पूर्ण विरुद्ध होती. तिला फक्त लाईफ जगायला आवडत असे, म्हणून सागरला अमृताचा स्वभाव हळूहळू आवडायला लागला होता. त्याच्या लग्नाला आता 5 वर्ष झाले होते. बायको तर त्यांच्या मुलींमध्ये व्यस्त होती. सागरकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. सागर आता ऑफिसमध्ये जास्त वेळ राहू लागला. अमृता आणि त्याच्यात जास्त संपर्क होऊ लागला. जिथं बायको घरातील भांडणे सांगून नवऱ्याला टेन्शन द्यायचं काम करायची, तिथे आता अमृता सागरला हसवून मस्ती मजाक करून त्याला त्या सगळ्या टेन्शनपासून फ्री करायची. आणि म्हणूनच आता सागरला हळूहळू अमृता आवडायला लागली. त्याच काळामध्ये अमृताचा प्रियकरासोबत ब्रेकअप झाला होता, म्हणून ती फार दुःखी होती. आणि यातच तिला सहारा दिला तो सागरने. खूप काही गोष्टींचा विचार करून त्यानं अमृताला आपल्या मनातील काही गोष्टी सांगितल्या. आपल्या बायकोपासून तो अजिबात खुश नाही ते सांगितलं. "मला तुझ्यासोबत राहायला आवडेल, आपण दोघं एक नवीन आयुष्य सुरू करू," असं म्हणत त्यानं अमृताला प्रपोज केलं. अमृता त्या क्षणी हे विसरली की जो तिला प्रपोज करतोय तो तिच्या दूरच्या का होईना बहिणीचा नवरा आहे. ती जे करणार आहे ते चुकीचं आहे. तिनं कसलाच विचार न करता सागरला होकार दिला. सागर आणि अमृता दोघंही एकमेकांवर आता फार प्रेम करू लागले. दोघंही एकमेकांसाठी गिफ्ट देऊ लागले.
एकमेकांना खुश करू लागले. आता मात्र सागरला आपल्या बायकोकडून कसलीही अपेक्षा नव्हती, कारण आपल्या मनासारखी प्रियसी त्याला मिळाली होती, जी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नसे. तो जसे म्हणेल तसं ती राहत असे. त्याच्याच पसंतीचे कपडे ती घालत असे. अमृता सागरपेक्षा 7 वर्षांनी लहान होती, तरी देखील ती त्याला आपलं मन देऊन बसली होती. आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत ती प्रेम करून बसली होती. 6 महिने ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो. दोघांमध्ये शारीरिक संबंधही आता होतात. ते दोघं पूर्ण एकमेकांमध्ये अटकतात. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते. त्याला ते पूर्ण सुख देते, जे त्याला त्याच्या बायकोकडून पूर्ण मिळत नव्हतं. आता मात्र सागर बायकोपेक्षा अमृतावर जास्त प्रेम करू लागला होता. यात तो विसरला की तो 2 मुलींचा बाप आहे. त्याची बायको त्या मुलींसोबत आपल्या घरी आहे आणि तो स्वप्न बघत होता अमृताला आपली बायको बनवायचं. अमृता आपल्या बहिणीसोबत खोटं बोलत होती. अमृता वेगवेगळ्या ठिकाणी सागरसोबत फिरायला जात होती. सागरने आता मोठा फ्लॅटही घेऊन ठेवला होता. 4 चाकी गाडी घेऊन ठेवली होती. सगळं काही त्याच्याकडे डबल झालं होतं. आता तो कधी कधी जेव्हा घरी येत तेव्हा मुक्ता त्याला काही सांगायला गेली की तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. तिचं नेहमीचंच असतं, म्हणून तो आता तिच्या बोलण्याकडे आणि तिला टाळाटाळ करू लागला. ही गोष्ट कुठेतरी मुक्ताला खटकत होती. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकतं का, तिला प्रश्न पडला. म्हणून तिनं एक दिवस सहजच अमृताला फोन करून विचारलं, तुमच्या ऑफिसमध्ये अजून कोणी एखादी मुलगी जॉब करते का? नाही ग ताई, मी आणि अजून एक लग्न झालेली स्त्री आहे. पण का? अमृताने विचारल्यावर मुक्ताने सहजच विचारलं म्हणून सांगितलं. पण आता अमृताला समजलं होतं की तिनं काय चुकी केली होती. आपण आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करत आहोत हे तिच्या लक्षात आलं. म्हणून अमृताने एक दिवस एका हॉटेलमध्ये सागरला बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की आपण दोघं एकत्र आहोत, पण तुझं तर आधीच लग्न झालेलं आहे. त्यातली त्यात माझी चुलत बहीणच तुझी बायको आहे. मग आपलं भविष्य पुढे काय राहील? आपलं लग्न कधीच होणार नाही. त्यामुळे आपण आता बाजूला होऊ. मी तुझ्यासोबत आता राहू शकणार नाही. पण सागरने तिची खूप समजूत काढली. तू माझ्यावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम माझी बायको माझ्यावर करत नाही. तिला फक्त आमच्या मुलीच महत्त्वाच्या आहेत. घरात होणारी भांडणे सांगायचं सोडून ती कधीच माझ्यासोबत प्रेमाने बोलत नाही. म्हणून मला तिच्यासोबत आता घटस्फोट घ्यायचा आहे आणि लवकरच आपण दोघं लग्न करू. त्याचं ते बोलणं ऐकून अमृता खूप खुश झाली. तू खरंच माझ्यासोबत लग्न करशील? आपण खरंच नवरा बायको होणार? तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते दोघंही आता नेहमीच लॉजवर जात असे. दोघंही एकमेकांसोबत पूर्ण नवरा बायकोसारखं राहत होते. आपलं आयुष्य आनंदाने ते दोघंही जगत होते. सागर देखील अमृतावर खूप पैसा खर्च करत होता. तिला जे लागेल ते घेऊन देत होता. त्याच्या आयुष्यात अमृताची जागा आता खूप महत्त्वाची झाली होती. ती सोडून त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. पण एक अडचण होती. आपली बायको मुक्ता. तिला तो सोडू शकत नव्हता, कारण मुक्ताच्या 2 मुलींचा तो बाप होता. मुक्तासोबत त्यानं स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं होतं. आई वडिलांच्या पुढे तो जाऊ शकत नव्हता. पण त्याला मुक्तासोबत आता राहायचं नव्हतं. त्याला फक्त अमृताच हवी होती, जी की त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची. पण घरी कसं सांगायचं ह्याच विचारात तो आता पडला. आपल्या बायकोला कसं सोडायचं हा विचार तो आता करू लागला. एकतर अमृता तिची चुलत बहीण होती. अमृतासोबत लग्न करायचं म्हटलं तर बऱ्याच नातेवाईकांना तोंड द्यावे लागेल, हा सुद्धा प्रश्न त्याला सतावत होता. आता मात्र काय करावं ते त्याला कळेना. त्यांचं नातं असंच 1 वर्ष चाललं. दोघेही लॉजवर म्हणावं किंवा एखाद्या हॉटेलवर म्हणावं रोजच भेटत असे. तिला घेऊन
तो 8-8, 15-15 दिवस आता फिरायला जात असे. मनसोक्त जीवन ते दोघंही जगत होते. एकमेकांवर एकमेकांचे पूर्ण हक्क होता. पण हे किती दिवस चालेल? अमृताला आता तिच्या घरचे लग्नाबद्दल विचारत होते. अमृताने सागरला बऱ्याच वेळा सांगितलं, पण सागरकडून काहीच बात पुढे जात नव्हती. म्हणून शेवटी अमृताने कंटाळून आपल्या घरच्यांनी जे स्थळ आणलं आहे त्या मुलाला बघण्याचा होकार दिला. ही गोष्ट जेव्हा सागरला कळाली तेव्हा तो अमृतावर फार चिडला. पण अमृता आता ऐकायला तयार नव्हती. आपण चुकीचं करत आहोत. तू माझ्या बहिणीला तलाक देऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद होईल. आपण ही गोष्ट विसरून जाऊ म्हणून ती त्याला समजावून सांगत होती. पण सागर काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याला फक्त ती हवी होती. तो अमृताला फक्त एकच गोष्ट सांगत होता, मला थोडासा वेळ दे. तू जर त्या मुलासोबत लग्न केलं तर मी तुझं पूर्ण आयुष्य बर्बाद करेल. तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील. मला फक्त एकदा तुला भेटायचं आहे. अमृता भेटायला नकार देत होती. इकडे सागर आता फारच टेन्शनमध्ये राहायला लागला. अमृताने ऑफिसला यायलाही बंद केलं. अमृताने आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जो मुलगा शोधला त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच दिवसांनी तिचा त्याच्यासोबत साखरपुडा होता. ती सागरला सुद्धा मला विसरून जा आणि माझ्या बहिणीसोबत नीट संसार कर असंच समजून सांगत होती. पण सागर तिच्या प्रेमात फार वेडा झाला होता. त्याला फक्त तीच हवी होती. म्हणून त्यानं कळकळीने मला फक्त आणि फक्त एकदाच भेट असं तिला सांगितलं. दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. त्याच दिवशी मुक्ताच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. म्हणून त्याच हॉटेलमध्ये मुक्ता आणि तिच्या काही मैत्रिणीही गेल्या. सागर काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होता. म्हणून तो आपल्या नवीन फ्लॅटमध्ये राहत होता. कामानिमित्त बाहेर आहे असं त्यानं आपल्या घरच्यांना सांगितलं होतं. पण त्या हॉटेलमध्ये मुक्ताची नजर त्याच्यावर पडली. आपला नवरा इथे काय करत आहे हे तिच्या मनात आलं. म्हणून ती लगेचच तो ज्या रूममध्ये गेला त्या रूममध्ये गेली. आपली बहीण अमृता आणि आपला नवरा एकमेकांना मिठी मारत होते. तू मला विसरून जा, ती त्याला समजावून सांगत होती. हे शक्य नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. ही गोष्ट सागर तिच्या डोक्याची कीस घेत तिला बोलत होता. बाहेर हे सगळं ती ऐकत होती. बहिणीला आणि नवऱ्याला असं एकमेकांच्या मिठीत बघून मुक्ताला धक्का बसला. तिला काहीच सुचेना. तिचे बघत आहे ते सत्य आहे का हेही तिला समजेना. ती रडतच तिथून पळत आपल्या घरी आली. इकडे अमृता सागरला समजवण्याचा फार प्रयत्न करत होती. पण तो ऐकायला तयार नव्हता. मी आजच घरी जाऊन सगळं सांगतो. आपण लग्न करू, तू साखरपुडा करू नको असं तो तिला बोलतो. तिचंही त्याच्यावर फार प्रेम होतं. आजचा वेळ मी तुला देते, घरच्यांसोबत बोलू, तुझा निर्णय तू मला कळव. मी वाट बघते. करू आपण लग्न, आपल्या नशिबात असेल तर असं म्हणत अमृता तिथून निघून जाते. इकडे रडत रडत मुक्ता आपल्या घरच्यांना आपण हॉटेलमध्ये काय बघितलं ते सगळं सांगते. सगळ्या घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो. आमचा मुलगा असं करूच शकत नाही. सागरचे आईवडील मुक्ताला बोलतात, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे असंही सगळेच तिला म्हणतात. पण तिनं जे डोळ्यांनी बघितलं होतं, आपल्या कानांनी ऐकलं होतं, तिचा कुणावरच विश्वास पटत नव्हता. तोच सागर तिथे आला. त्यालाही काहीही करून ही गोष्ट आज आपल्या घरात बोलायची होती. पण त्यानं सांगण्या अगोदरच मुक्तानं हे सगळ्यांनाही सांगितलं होतं. मोठी हिंमत करून सागरनेही ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सागरने आपल्याला अमृताबद्दल काय वाटतं हे घरच्यांना सांगितलं तेव्हा मात्र घरच्यांना विश्वास पटला की मुक्ता जे काही बोलत होती ते सगळं खरं आहे. सागरचे आईवडील त्याला समजावून सांगू लागले, तू जे काही बोलत आहे ते होऊ शकणार नाही. तू 2 मुलींचा बाप आहेस. त्या निष्पाप जीवांचा याच्यामध्ये काय दोष? मुक्ताचे पुढे काय होईल? असेच प्रश्न विचारून ते त्याला गोंधळात पाडू लागले.
तिकडे मात्र मुक्ता खूप टेन्शन घेत होती. आपल्याकडून नेमकं काय चुकलं ती स्वतःलाच विचारत होती. तिचा नवरा सागर सगळ्यांसमोर म्हणत होता, मला माझ्या बायकोसोबत राहायचं नाही, मला तिच्याकडून तो आनंद मिळत नाही जो मला पाहिजे आहे. मी अमृतावर खूप प्रेम करतो, मी तिच्यासोबतच माझं आयुष्यभर खुश राहील. तिला सोडून मी मुक्तासोबत आता राहू शकत नाही. मला मुक्तापासून घटस्फोट घ्यायचा आहे. नवऱ्याची ही गोष्ट जेव्हा मुक्ताच्या कानावर पडते तेव्हा मुक्ता चक्कर येऊनच खाली पडते. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तरी ती उठत नव्हती. तिला खूप मोठा धक्का बसला होता. आता तिला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं. काही केल्या मुक्ताला शुद्ध येत नव्हती, म्हणून तो दिवस सागरचा तसाच टेन्शनमध्ये गेला. तिकडे मात्र अमृताने त्याच्या फोनची मेसेजची खूप वाट बघितली. सागरचा काहीच फोन मेसेज आला नाही, म्हणून तिनं त्या ठरलेल्या मुलासोबत साखरपुडा करण्याचं ठरवलं. येणाऱ्या रविवारी तिचा साखरपुडा सचिन नावाच्या मुलासोबत ठरला गेला. इकडे मुक्ताची तब्येत फारच खराब होती. तिला ॲडमिट केलं होतं. तिला धक्का बसल्यानं अजूनही तिला शुद्ध आलेली नव्हती, म्हणून घरचे सगळेच खूप टेन्शनमध्ये होते. या सगळ्या गडबडीतच तिकडे अमृताचा साखरपुडा सचिन नावाच्या मुलासोबत झाला. तोपर्यंत ही गोष्ट अमृता आणि मुक्ताच्या घरी कुणालाच माहिती नव्हती. मुक्ताला दवाखान्यातून घरी आणण्यात आलं. ती डिप्रेशनमध्ये गेल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. तिची काळजी घेण्याचंही सांगितलं. तिकडे मात्र काहीही करून मला मुक्ताला घटस्फोटच द्यायचा आहे, सागर बोलू लागला. सगळ्या घरच्यांनी त्याला खूप समजविण्याचा प्रयत्न केला, पण तो काही केल्या कुणाचंही ऐकत नव्हता. तो रागातच ऑफिसला गेला. ऑफिसला आल्यावर त्याला कळालं की अमृताचा साखरपुडा त्या मुलासोबत झाला. त्याला आता फार राग आला. त्यानं अमृताला फोन करायला सुरू केलं. अमृता काहीही करून त्याचा फोन उचलतच नव्हती. त्यानं 2-3 नंबर बदलले, पण अमृता कोणत्याच नंबरवरून त्याचा फोन उचलत नव्हती. त्यानं लागोपाठ तिला फोन केल्यावर एक फोन तिनं उचलला. तुला थोडीशी वाट बघता आली नाही का, म्हणून तो तिला चिडू लागला. मी खूप वाट बघितली, पण तू फोन केला नाही. त्यातच मला कळालं की दीदीची तब्येत खराब आहे. सगळ्या नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल, म्हणून मी हा निर्णय घेतला. तू सुद्धा सगळं विसरून तुझ्या आयुष्यात पुढे जा, म्हणत तिनं फोन बंद केला. तो मात्र तिला विसरायलाच तयार नव्हता. त्याने लगेचच सगळा तपास करून सचिनचा फोन नंबर, सचिन कुठे राहतो ती सगळी माहिती काढली आणि सचिनला त्याच्याबद्दल आणि अमृताबद्दल सगळं काही खरं सांगितलं. सचिन त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून चिडूनच सागरने त्याचे आणि अमृताचे निवास्त्र फोटो, लॉजवर काढलेले फोटो, एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले फोटो सचिनला पाठवून दिले. सचिनला खूप मोठा धक्का बसला, म्हणून त्यानं रागातच तो साखरपुडा मोडला आणि ते सगळे फोटो अमृताच्या घरच्यांना पाठवून दिले. अमृतासोबत आपला जावई बघून तिच्या घरच्यांनाही फार मोठे टेन्शन आले. आता सगळ्या लोकांना कळालं होतं की मुक्ताच्या नवऱ्यासोबतच चुलत बहिणीनं अफेअर केलं. अमृताला घरचे सगळे खूपच बोलू लागले. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. इकडे सागरही फार टेन्शनमध्ये होता. त्याला बायकोपेक्षा अमृताची जास्त काळजी लागून होती. कोणत्याही परिस्थितीत त्याला अमृतासोबतच राहायचं होतं. मुक्ताचे आणि अमृताचे नातेवाईक एकच होते. मुक्ताचे आईवडील अमृताच्या आईवडिलांवर नाराज होत होते की तुमच्या मुलीमुळे आमच्या मुलीचा संसार तुटण्याच्या मार्गात आहे. पण अमृताचे आईवडील, आम्ही असं काहीही करणार नाही, मुक्ताचा संसार आपण वाचवणार, हेच कळकळीने मुक्ताच्या आईवडिलांना सांगत होते. मुक्ता अजूनही स्वतःला सावरू शकली नव्हती. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या नवऱ्याला घटस्फोट देणार नव्हती. सागर मात्र अमृताच्या प्रेमात वेडा होत होता. मी तुझं लग्न दुसरीकडे कुठेच होऊन देणार नाही, तू फक्त माझी आहेस, आपण दोघेही पळून जाऊन लग्न करू, असेच तो अमृताला बोलत होता. अमृता मात्र घरच्यांच्या दबावाखाली
त्याच्यासोबत न बोलती झाली होती. घरच्यांचं ऐकून आपला साखरपुडा मोडल्याच्या गुन्ह्यात सागरवर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देखील तिनं केली. खरं तर तिचंही त्याच्यावर प्रेम होतं, पण बहिणीचं घर आपल्यामुळे तुटता कामा नये म्हणून ती सागरला आपल्यापासून दूर करत होती. पण सागरला हे सगळं काही मंजूर नव्हतं. तो तिच्यासाठी जेलमध्ये जायला तयार होता, पण तिच्यापासून वेगळं राहायला तयार नव्हता. आपल्या 2 मुली, बायको यांचा तो विचार अजिबात करत नव्हता. का करत आहे सागर असं? सागरने जर स्वखुशीने मुक्तासोबत लग्न केलं आहे, तर मग त्याला आता मुक्ता का आवडत नाही? त्याचं अमृतावर प्रेम कसं काय होऊ शकलं? सागर एका चांगल्या कुटुंबातील अति शिकलेला आणि खूपच हुशार मुलगा होता. त्याच्या मोठ्या भावाचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते, तेही एका सुंदर मुलीसोबत. आता सागरसुद्धा लग्नाच्याच वयात आला होता, म्हणून त्याचे घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधू लागले. सागरने खूप मुली बघितल्या होत्या, पण त्याला एकही मुलगी आवडत नव्हती. त्याला त्याच्या वहिनीसारखी सुंदर देखणी मुलगी त्याची जीवनसाथी म्हणून पाहिजे होती. मग ती खेड्यातील असेल तरीही चालेल, पण मनासारखी मुलगी त्याला मिळत नव्हती. सागरच्या कुटुंबात त्याचे आईबाबा, मोठा भाऊ, वहिनी आणि तो राहत होते. सागरच्या घरी कशाचीच कमी नव्हती, म्हणून चालून लग्नासाठी स्थळे त्याला येत होती. त्याला चांगली नोकरी मिळत होती, तरी त्यानं नोकरी न करता आपला स्वतःचाच बिझनेस सुरू केला होता, जो की खूप चांगला चालू होता. असाच एक दिवस त्र्यंबक शेजारील एका गावातील मुलीचं स्थळ सागरसाठी आले. तो आणि त्याचा मित्र मुलीला बघण्यासाठी गेले. मुलगी त्याला आवडली. वहिनीसारखी खूपच सुंदर नव्हती, पण छान होती आणि शिकलेली होती. जरी खेड्यातील होती तरीही आपल्या घरात मॅच होईल, आपल्याला ती शोभेल, आमची जोडी छान दिसेल म्हणून सागरने ती मुलगी पसंत केली आणि लग्नासाठी होकार पण कळवला. सागरने ज्या मुलीसोबत लग्न केलं तिचं नाव होतं मुक्ता. मुक्ता जरी शिकलेली मुलगी होती, तरी ती खूप संस्कृती जपणारी आणि मोठ्यांचा आदर सन्मान करणारी मुलगी होती, जिला आपली संस्कृती धरून चालायला आवडायचे. तिला मॉडर्न राहायला अजिबात आवडत नव्हतं. तर सागरला एकदम मॉडर्न विचार असणारी मुलगी बायको म्हणून पाहिजे होती. दोघंही अगदी अपोजिट होते. आता दोघांचं जसं लग्न झालं तसं त्यांना एकमेकांचे विचार हळूहळू समजू लागले. त्याला समजून चुकलं की त्याला जशी मुलगी पाहिजे होती तशी त्याची बायको अजिबात नाही, पण आपण तिला हळूहळू तसं बनवू असेच त्याने मनोमन ठरवले होते. इकडे मुक्ता पण आपल्या नवऱ्यासाठी हळूहळू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होती आणि बऱ्यापैकी ती आपल्या नवऱ्यासाठी बदललीसुद्धा. पण तरी देखील कधीकधी सागरला त्याची वहिनीच आवडत असे आणि तो मुक्ताला आपल्या वहिनीसारखंच राहा, वाग म्हणून सांगत असे. लग्नाला 2-3 महिने झाले होते त्यांच्या आणि त्यातच मुक्ताला दिवस राहिले. सगळ्यांना आनंद झाला, पण सागर जरा दुःखी होता, कारण त्याला अजून आपल्या बायकोसोबत जास्त टाईम घालवायचा होता. तिच्यासोबत फिरायला जायचं होतं, तिला त्याच्यासारखे बनवायचे होते. पण तिला दिवस गेल्यामुळे सागरपेक्षा घरचे सासू सासरे, वहिनी यात बायकोचा वेळ जास्त जाऊ लागला आणि मग काय, सागर दुःखी झाला. त्याला जे तिच्याकडून अपेक्षित होतं ते काहीच घडले नव्हते. आता त्यानं हळूहळू बायकोकडून अपेक्षा करणे सोडले होते आणि आपलं काम तो नीट करू लागला होता, कारण त्याला स्वतःचं सगळं काही करायचं होतं. असेच काही महिने गेले. मुक्ताने एका मुलीला जन्म दिला. सागर आता बऱ्यापैकी समजून घेत असे, आपल्या बाळाकडे लक्ष देत असे. बायको तर आता तिच्या बाळामध्ये पूर्णच बिझी झाली. यात ती आपल्या नवऱ्याकडे जरा कमी लक्ष देऊ लागली. पण आता सागरने तिला समजून घेतले होते. आपल्या सगळ्या अपेक्षा त्यानं मारल्या होत्या. आपली बायको, आपली मुलगी आणि आपला बिझनेस यात तो खुश होता. घरात 2 सुना होत्या. मुक्ता लहान असल्यानं तिला घरातील कामे जरा जास्त वाटायला येत असे आणि त्यात तिचं ते छोटं बाळ सांभाळून सगळं करणं तिला जड जाऊ लागलं. म्हणून आता ती आपल्या नवऱ्याला याबद्दल सांगू लागली. नवरा बायकोची बाजू घेत असे, तिलाही थोडं समजावून सांगत असे, पण आजही तो आपल्या आईपुढे काहीच बोलत नसे.
आई वडील जेही म्हणेल तो त्यांचं सगळं काही ऐकायचा. आता त्यांच्या घरात हळूहळू भांडणे व्हायला लागले होते. पण सागर सगळ्यांना समजावून सांगून त्याच्या घरातील वातावरण शांत करत असे. असेच आता 3 वर्ष निघून गेले होते. त्याची मुलगी 3 वर्षांची झाली होती. पण सागरचं बायकोबद्दलचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं. आता तो बायकोला आपल्या नात्याला वेळ देऊ बोलू लागला. ती हसूनच त्याला म्हणाली, वेळ देऊ म्हणजे काय? आपण तर सोबतच असतो ना. त्याला काय बोलायचं होतं ते तिच्या लक्षात आले नाही. आता तो तिला बोलू लागला, मुलगी 3 वर्षांची झाली आहे आपली. आई बाबा आहेत तिला सांभाळायला. आता तू स्वतःकडे लक्ष दे. स्वतःला छान मेंटेन कर. छान कपडे घाल. तसेही देवाच्या कृपेने आपला बिझनेस खूप चांगला सुरू आहे. त्या दोघांमध्ये प्रेम होतं, पण ती त्याला तितकं प्रेम देत नव्हती. रात्री जेव्हा पण हा घरी यायचा, बायको जेवायला वाढून देऊन झोपायला निघून जायची. मग हा रूममध्ये गेल्यावर तिच्याकडे शारीरिक गोष्टींची माग करायचा. मला झोप येत आहे, कंटाळा आला म्हणून मुक्ता त्याला दूर करत असे. आणि कधी तो स्वतःहूनच तिच्या जवळ आलाच तर ती त्याला पाहिजे तसा प्रतिसाद देत नसे. आणि मग काय, सागर निराश व्हायचा. आता दुसऱ्यांदा त्यांनी मुलाचा प्लॅनिंग केला, पण याही वेळी तिला मुलगीच झाली. आता तर मुक्ता 2 मुलींमध्ये जास्तच बिझी राहू लागली. सागरकडे तिचं फार कमी लक्ष होतं. आता तिने हळूहळू त्याला त्यांच्यासाठी एखादा फ्लॅट खरेदी करून ठेवायलाही लावला. त्यालाही तिचे म्हणणे पटले. चांगल्या ठिकाणी त्यानं एक फ्लॅट खरेदी करून ठेवला, ज्याच्याबद्दल त्या दोघं नवरा बायकोलाच माहिती होतं. घरच्यांना कुणालाच काहीही माहिती नव्हतं. असेच दिवस जात राहिले. मुक्ता नवऱ्याला नेहमीच घरातल्या गोष्टी सांगत. हे मला असे म्हटले, ते मला तसे म्हटले. रोजच्या तिच्या त्या बोलण्यानं त्याला फार टेन्शन येत असे. म्हणून आता तो तिच्याकडे लक्ष देत नसे. त्याला जे सुख तिच्याकडून हवं होतं ते मिळत नव्हतं. म्हणून त्याचं प्रेम तिच्या चुलत बहिणीवर अमृतावर झालं. दोघं एकमेकांच्या इतके जवळ गेले की एकमेकांसोबत त्यांनी कित्येक रात्री घालवल्या. पण अमृताला जेव्हा समजलं की सागर माझ्यासोबत लग्न करू शकणार नाही, तेव्हा तिनं दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केला. पण ही गोष्ट त्याला सहन झाली नाही, म्हणून त्यानं तो साखरपुडा मोडला. बंद खोलीत एकमेकांसोबत काढलेले त्यांचे फोटो त्यानं सगळ्यांसमोर दाखवले. त्यामुळे अमृताची फार बदनामी झाली. तिलाही त्याचा फार राग आला. तिने त्याला कित्येकदा समजावले होते, पण तरीही त्यानं तिचं काहीही एक ऐकलं नव्हतं. पण सागर ऐकायला तयार नव्हता. म्हणून आता पोलीस स्टेशनमध्ये तिनं त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. इकडे अमृता मुक्ताची माफी मागत होती. तिच्याकडून हे सगळं नकळत घडलं ते सांगत होती. पण मुक्ता खूपच डिप्रेशनमध्ये गेली होती. आपल्या बहिणीनं आणि आपल्या नवऱ्यानं आपल्याला धोका दिला असा विचार करत होती. का तिने आपल्या बहिणीला आपल्याच नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम दिलं, स्वतःलाच टोकत होती. तिचा नवरा सगळ्यांसमोर बोलत होता, मला माझ्या बायकोसोबत राहायचं नाही. तिच्यापासून मला सॅटिस्फिकेशन मिळत नाही. माझं तिच्यावर आता प्रेम नाही. मी माझं पूर्ण आयुष्य तिच्यासोबत कसं घालवू? मला अमृतासोबत लग्न करायचं आहे. तो फक्त हेच बोलत होता. आजही त्याच्यावर अमृताने केलेले गुन्हे दाखल आहेत. आजही त्याची बायको, त्याच्या 2 मुली त्याच्या घरातच राहत आहे. आजही तो फक्त आणि फक्त अमृतावरच प्रेम करतो. मला अमृतासोबतच लग्न करायचं आहे हेच तो म्हणतो. अजूनही अमृताचं लग्न जमलेलं नाही. जिथेही लग्न जमतं सागर ते प्रत्येक लग्न तिचं मोडतो, कारण सागरचा जीव तिच्यात पूर्णपणे अटकलेला आहे. ही एक सत्य घटना आहे. अजूनही ही स्टोरी ह्याच मोडवर आहे. सागर काही महिन्यांपासून ते घर सोडून आपल्या नवीन फ्लॅटमध्ये जाऊन एकटाच राहतो. आजही तो आपल्या बायकोकडे घटस्फोटच मागतो. त्याच्याच विचाराने त्याची बायको खूप टेन्शनमध्ये आहे आणि सारखी आजारी पडते. याचा सगळ्यांचा परिणाम त्याच्या त्या 2 मुलींवर होत आहे. अजूनही हे सगळंच सुरू आहे. म्हणून पुढे काय होईल हे मलाही माहिती नाही. पण जेव्हाही ही माहिती माझ्यासमोर येईल तेव्हा मी तुमच्यासमोर ही स्टोरी घेऊन नक्कीच येईल. तोपर्यंत
ही स्टोरी पुढे काय मोड घेईल? सागर नक्की पुढे काय करेल? त्यानं अमृतासोबत लग्न केलं पाहिजे का की मुक्तासोबतच राहिलं पाहिजे? मला तर काही माहिती नाही पुढे काय होईल, पण तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला हवं सागर, अमृता आणि मुक्ताच्या आयुष्यात? मला नक्कीच तुम्ही कॉमेंट करून सांगा. चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, एकदा की लग्न झालं की नवरा आपला सगळं काही असतो. त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या. त्याला काय आवडतं तसं राहण्याचा प्रयत्न करा. घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी, भांडण नवऱ्याच्या कानावर घालत जाऊ नका. नवऱ्याला जास्त टेन्शन देत जाऊ नका. घरी आल्यानंतर त्याच्यासोबत प्रेमाचे 2 शब्द बोला. चेहऱ्यावर हास्य आणून त्याचं स्वागत करा. म्हणून तुमचा नवरा हा फक्त आणि फक्त तुमचाच राहील. तुमच्यावरच मनापासून प्रेम करेल. आपल्या हाताने आपला संसार तोडू नका. आपल्या नवऱ्याला ते पूर्ण सुख द्या ज्यावर त्याचा हक्क आहे. चला तर मग स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. कॉमेंट करून नक्कीच सांगा पुढे काय व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते. पुढची माहिती जेव्हाही मला समजेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.